हॅलो अनिल काका अनिता काकू. हाय, नमस्कार सर्वांना. नमस्कार. 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 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभाशीर्वाद. तुम्हाला काव्याचा छंद आहे, त्यामुळं मी तुमच्या काव्यगंध पुस्तकावरती कविता लिहिली आहे तीच वाचून दाखवायचं. अनिलांचा काव्यगंध, अनिताचा त्यात सुगंध, अनिकेतीची त्यात गोडी, शीतळतेची शीतलता थोडी, अंकुशाचा रसबहार, काव्यगंध प्रकाशनाचा सोहळा मजेदार. लग्नाच्या शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या काका काकूला शुभेच्छा. शुभेच्छा. काका व काकू तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यापुढील तुमचे आयुष्य निरोगी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप आशीर्वाद, आनंदी राहा, सुखी राहा. माझ्या काव्य रूपाने मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे. तरी मी लहानशी कविता केलेली आहे, ती आता म्हणणार आहे. काव्य रूपी हे आशिष माझे, लग्नाच्या वाढदिवशी अनेक क्षणाचे सुख दुःखाचे जीवने तुमच्या येऊन गेले. साथ मिळाली अनुभवांची सारे क्षण ते सुसह्य झाले. जीवने तुमच्या सौख्य असावे, दीर्घायु आरोग्य मिळावे, उज्ज्वल यश कीर्तीने सारे जीवन तुमचे उजळून जावे. काव्यरूपी आशिष माझे, लग्नाच्या वाढदिवशी गावे. Happy wedding anniversary. A successful marriage is a two-way drive. There is a lot expected from the husband and a lot expected from the wife. You both have lived each day to fulfill expectations of all around you. We pray that you both live longer and stronger. तुम्ही दोघेही खूप प्रेमळ आहात. तुमच्या बऱ्याच आठवणी आहेत सांगण्यासारख्या. एक म्हणजे आमची पहिली भेट. माझी आणि यांची पहिली भेट तुमच्याच घरी झाली. चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला आणि लग्न ठरले. तुमच्यासारखे प्रेमाचे जिव्हाळ्याचे माणसं जवळ आहेत म्हणून आनंद झाला. मम्मी पप्पांनाही त्याचा आधार वाटला. आणखीन आमचं नांदेडचं घर आम्ही जेव्हा विकलं आणि रिकामं केलं तेव्हा तुमची खूप मदत झाली. आमचा आदरातिथ्य पाहुणचार तू नेहमीच खूप छान करते, हौशीने करते. सर्वच नातेवाईकांचं तू आदरातिथ्य छान करतेस, पण तू स्वतःच्या तब्येतीची कडे मात्र दुर्लक्ष करतेस. यापुढे आता तुझी स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, जास्त दगदग करू नको. तुझ्याकडे आल्यावर गोड पदार्थांची आम्हाला मेजवानीच मिळते. जेवढा जास्त मुक्काम तेवढे जास्त पंचपक्वान्न तू खायला करतेस. सर्वांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही दोघेही सहभागी होतात. आजोबा, मला तुमचे जादूचे व्हिडिओ जादूचे व्हिडिओ करत होता ते आम्हाला खूप मज्जा वाटली. आणि हा आजी, जेव्हा पण तू फिरायला जाती किंवा बाहेर जाती तेव्हा तू माझ्यासाठी ज्वेलरी, ड्रेस, पर्स आणते. जेव्हा आम्ही तुमच्या घरी येतो तेव्हा आजी आमच्यासाठी मस्त मस्त पक्वानं करते. ते मला खूप आवडतं. त्याबद्दल थँक्यू फॉर युअर सपोर्ट अँड हॅपी अॅनिव्हर्सरी अनिल अँड अनिता. हॅपी अॅनिव्हर्सरी अनिता मामी आणि अनिल मामा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अनिल अँड अनिता. हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी अनिल मामा आणि अनिता मामी. तुमचा दिवस खूप चांगला जाऊ दे आणि तुमचं वर्षही खूप चांगलं. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा मामा आणि मामी. जीवनात तुमच्या सदा बहार येवो, चेहऱ्यावर सदा हास्य राहो. तुमचे हे जे मैत्रीचे नाते आहे ते कायम सतत टिकून राहो. आणि तुमच्यासोबत तुमचा जे आमच्यावर प्रेम आहे ते सुद्धा नेहमी आमच्यावर असंच कायम राहो. खूप खूप नमस्कार. anniversary
अनिल मामा आणि अनिता मामी, मे योर डे गो गुड. आणि मला एक मेमोरेबल एक्सपिरियन्स आठवतो जेव्हा तुम्ही इथं आला होता आणि अनिल मामानी त्या दत्तात्रेयाची फोटोला एडिट केलं होतं. थँक्यू, बाय. व्हेरी गुड मॉर्निंग. आज खूपच चांगला दिवस आहे. तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच नेहमी आनंदी राहा, निरोगी राहा, हसत खेळत राहा. आतापर्यंत एकमेकांची खूप चांगली साथ दिली आहे तुम्ही. थोडाच मध्येच गोडवा, रुसवा, फुगवा, लाजणं, रागवणं सगळंच चालतंय तुमचं. खूप छान वाटते, खूप क्यूट वाटते मला ते. असंच नेहमी सांभाळून घेत जा एकमेकांना. अनिल काकाच्या कविता छान असतात, कधी कधी आठवण येते, वाचावंसं वाटते. तुझा स्वयंपाक आवडतो, तुझ्या हातचं खाऊन बरेच दिवस झाले. आता लवकर ये मुंबईला एकदा परत मला जेवण भरवायला. असंच नेहमी खुश राहा, नेहमी एकमेकांची साथ देत राहा, नेहमी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा, स्पेशली माझ्या खाण्यापिण्याच्या. असंच काळजी घ्या. हॅलो अनिल, अनिता, सुप्रभात. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. काय म्हणताय, कसे आहात दोघे? आणि इथून पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी जावो. तुमच्या दोघांचा एकमेकांना पूरक स्वभाव असल्यामुळे निरपेक्षपणाने तुम्ही सगळ्यांना मदत करता, ते बघून खूप आम्हाला अभिमान वाटतो त्याचा. असंच इथून पुढील आयुष्य पण अशीच एकमेकांना साथ द्या, सुखी राहा, हाच आशीर्वाद, ही शुभेच्छा. आणि त्यात मला बहीण का मैत्रीणच आहे, त्याच्यामुळे नात्यामध्ये काही फॉर्मॅलिटी नाहीच आहे आमच्या. त्याच्यामुळे काय वाटतं ते शब्दात सांगता येत नाही. अनिता व अनिल यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघंही असे आनंदात राहा, सुखी राहा, हीच माझी देवापुढे प्रार्थना आहे. अनिता व अनिल, मला तुमच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो, कारण तुम्ही सगळ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असतात. ह्या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान व आनंदही वाटतो. खरं तर अनिल आणि अविनाश त्यासारखे मला लहान भाऊ लाभले हे माझं भाग्यच आहे. सर्वांनी एकत्र राहावं, यावे अडचणी एकत्र सोडवाव्या ही माझी इच्छा आहे. वाद भांडणं कधीही होऊ नये असे मला वाटते. सगळं घर एकत्र राहावं हीच माझी इच्छा आहे. त्यासाठी सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि माझे भाऊच हीच माझी संपत्ती आहे. अजून एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, काय म्हणता? बरं, 18 तारखेच्या विवाहाच्या शुभेच्छा म्हणलं तुम्हाला दोघांना. देवानं चांगला योग आणला, तुमचं आमचं नातं जमवलं ते. वी आर व्हेरी हॅपी विथ यू. आम्हाला एक प्रसंग आठवतो, म्हणजे यांचं लग्न जमलं दोघात, अनिकेत जय आणि शीतल. तर तुम्ही एकदा मला म्हणलात लग्न त्यांचं जमलं त्यावेळेस, काय म्हणतात आमच्या भावी जोशीबाई? तर मी म्हणलं तुमच्या भावी जोशीबाई आता वाट पाहिल्यात 26 जानेवारीची. त्यांच्या एका डोळ्यातून आनंदाचे आणि दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू यायले. तर तुम्ही म्हणलात तसं नाही, दोन्ही डोळ्यातून आनंदाचेच अश्रू आले पाहिजेत. बघा मी सांगतो तुम्हाला असं, आणि तुमचं म्हणणं तुम्ही खरंच करून दाखवलं. तिला सगळा आनंदच मिळाला तुमच्यामुळं. दिस ऑल क्रेडिट गोज टू यू पीपल. ओके, ऑल द बेस्ट. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला एका ठिकाणी एक आठवण सांगायची आहे लग्नातली. तुम्ही जेव्हा सुमुखाचा कार्यक्रम होता तेव्हा तुम्ही तिला, शीतल रडायला लागली तेव्हा तुम्ही तिला जवळ घेतलं आणि म्हणालात की मीच तुझी आई आहे आता. हे पाहून मला खूप खूप म्हणजे अभिमान वाटला, आनंद वाटला. आणि खरंच तुम्ही ते आईसारखं तिला वागवता. आम्ही अगदी समाधानी आहेत तुमच्या बाबतीत, माझ्या मुलीच्या बाबतीत. आमची काहीतरी आदले जन्मेची 7 जन्माची पुण्याई आमची, म्हणून तुमच्यासारखी माणसं आमच्या सहवासाला लाभे. आणि शीतलजी तर आमच्या खूपच पुण्याई. त्यामुळे सगळेच मुलं म्हणजे लोक तिला चांगले मिळाले. सासू सासरे, धीर अगदी लक्ष्मणासारखा धीर आहे, रामासारखा नवरा आहे. तुम्ही सासू सासरे म्हणजे सासू सासरे म्हणून तिला वाटतच नाही, इतके चांगले तुम्ही. बस असंच राहो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. आणि देवाला एवढीच प्रार्थना आहे की शीतल जन्मोजन्मी आम्हाला तुमच्यासारखीच माणसं मिळत, शीतलला आमच्या तुमच्यासारखीच माणसं. आणि अनिलराव, तुम्हाला 36 वर्ष लग्नाला झाल्याबद्दल शुभेच्छा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. तर खरं म्हणलं तर माझ्या पाठची जाईल.
पण ती माझ्यापेक्षा मोठीच वाटते. म्हणजे समजूतदारपणा भरपूर आहे तिच्यात. अनुभव चांगला आहे. घर चांगलं सांभाळते, सगळ्यांना सांभाळून आहे, सर्वांशी मिळून मिसळून आहे, सासरचे असो माहेरचे असो. आणि अनिलराव बद्दलचं काय एकदम म्हणजे मनमिळावू माणूस, दिलदार आणि विनोद म्हणजे विनोद वृत्ती आहे. आणि कोणालाही ते म्हणजे दुखवत नाही, सगळ्यांना मदत करणार. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला मदत लागली करणार. तर तुमच्या पुढच्या सहजीवनासाठी शुभेच्छा. तर मी नूतन बद्दल काय बोलावं, नूतन बद्दल बोलायला मला दिवस पुरणार नाही खरं जर पाहिल्यास. कारण तिच्याबद्दल आता बोलायचं म्हणजे तर ती अतिशय प्रेमळ नणंद, लहानपणापासून हौशी मनमिळावू अशी आहे. आणि लग्नानंतर तर ती एवढी बदलली, ती सोशिक सहनशील अशी सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी गृहिणी. शी इज अ बेस्ट कुक. आणि अनिलराव आणि ती म्हणजे परमेश्वरानं एक अशी जोडी आहे की दे आर मेड फॉर इच अदर. आणि ती परमेश्वराने घातलेली एक बेस्ट कपल आहे, अशी जोडी आहे. ही अशी जोडी क्वचितच आपल्याला पाहायला मिळते. अनिलरावबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांना ते फार मनमिळावू आणि दुसऱ्यांचा आदरातिथ्य करणारे, हसवणारे आणि कुणाच्या अडचणीला लगेच धावत जाणारे असे आहेत. आणि त्यांचा स्वभाव पण खूप जॉली आहे. दोघांना पर्यटनाचा खूप नाद आहे, खूप छंद आहे. दोघांनी आपली सर्व कर्तव्ये अतिशय चांगल्या रीतीने पार पाडलेली आहेत. आणि नातेसंबंध टिकवण्यात ते दोघे पण अग्रेसर आहेत. त्यांची जोडी अशीच सुखी आणि समाधानी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आशीर्वाद. शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू. Happy marriage anniversary to both of you. Enjoy your day. Enjoy. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी अनिलराव अँड नूतन. 36 वर्ष पूर्ण लग्नाला 36 पूर्ण झालं. तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि अनिलराव, तुम्ही उत्तम कवी, लेखक आणि हास्य कलाकार आहात आणि प्रत्येक गोष्टीत तुमचं सहकार्य मिळतं सगळ्याला. आणि त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. नूतनचाही स्वभाव तसाच आहे. दोघांचा स्वभाव सारखा असल्यामुळे दोघंही पुढे आयुष्यात हसत आणि विरोधात आयुष्य तुम्हाला आमच्या हार्दिक शुभेच्छा देतो पुढच्या आयुष्यासाठी. अनिलराव, तुमचाही स्वभाव खूप छान आहे, नूतनचाही छान आहे. दोघं केव्हाही सुखादुःखाला येतात. मनमिळावू स्वभाव आहे. तिन्ही मुलांच्या लग्नाकार्याला सगळ्या वेळेस आलेला आहात तुम्ही आणि तुमची खूप मदत होती. त्यांच्या आजारपणात पण तुमची खूप सहकार्य झालं, मदत झाली. आणि तुमच्यासारखंच तुमच्या मुलांनाही तसंच वळण लागलेलं आहे. मुलं पण तसेच आहे, केव्हाही मदत करायची इच्छा असते त्यांची. आणि तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमची तब्येतीची चांगली काळजी घ्या, दोघांची तब्येतीची काळजी घ्या. ह्याच्या पुढे तुम्हाला चांगला भरभरू आयुष्य लाभू. आशीर्वाद आमचा आहे सदैव तुमच्या पाठीशी. Happy marriage anniversary Newtonaji and Magic Arnav Azuba. I like your magic so much. Enjoy your day. अनिल आणि अनिता वहिनी, तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उर्वरित आयुष्य सुख समृद्धीने आणि आनंदाने जावो हीच ईश्वराची प्रार्थना. अनिता वहिनी, माझ्याकडे ज्यावेळेस तू आली होतीस गणेश फोन केला होता, समजतात क्षणी आलीस आणि मदत करायला घेतलीस आल्या तेव्हा माझा गणेश व्यवस्थित पार पडला. मीनाचं सुद्धा तू एक पुढच्या मुलीप्रमाणे केलंस.
Wish you a very happy wedding anniversary. I love you अनिल दादा. I love you अनिता वहिनी. God bless you. God bless you. माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या दोघांनी माझ्या संसारामध्ये गरज पडली त्यावेळेस मदत केली व मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा माझ्याकडून उभयता लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे मोठे बंधू श्री अनिल जोशी व आदरणीय वहिनी माझ्या सो अनिता जोशी यांच्या 36व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. माझ्या जीवनात ह्या दोघांचेही तसेच माझे मोठे भाऊ व मोठ्या बहिणीचेही खूप आदर आहे व खूप मोठे माझ्या मनात स्थान आहे. ह्यांनी मला वेळोवेळी माझ्या संसाराकरता माझ्या पायावर उभा राहण्याकरता वेळोवेळी मला मदत केली व मार्गदर्शनही केले. तसेच माझ्या चुकाही मला दाखवल्या त्यांनी. त्याच्यामुळे आज मी ज्या स्थितीत आहे जिथं आहे ह्या माझ्या दोन्ही मोठ्या भाऊ आणि मोठ्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आहे. आणि आज खरं तर ह्यांच्या लग्नाचा 36वा वाढदिवस आहे. माझी व अश्विनीची इच्छा होती की आम्ही स्वतः पुण्याला जाऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात, पण काही कारणास्तव आम्ही तिथं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओद्वारे मी दोघांनाही उभयतास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. आम्ही तिघं भाऊ, त्यापैकी सगळ्यात लहान आम्ही, आमचे दोन्ही मोठे भाऊ, दोन्ही बहिणी आणि माझी मिसेस अश्विनी ह्या तिघी सख्या बहिणीसारखे एकत्र राहतात. ह्या तिघींमुळे आमचं कुटुंब एकत्र राहिलेलं आहे आणि त्यांनी सर्वांना सांभाळून नेलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही एकत्र राहतो. जरी आम्ही वेगवेगळे राहत असलो तरी एकत्र कुटुंबासारखे राहतो. निर्णय आमचे एकत्र होते. महालक्ष्मीचा सण आमचा एकत्र होतो. त्यांनी सांगितलं की आमचं एकही पाऊल पुढे पडत नाही आणि असंच राहो आणि आमच्या पुढची पिढी पण अशीच राहो ही माझी इच्छा आहे. ही स्वामी समर्थ चरणी मी प्रार्थना पण करतो. श्री अनिलराव जोशी व वहिनी आपल्या विवाहाच्या 36व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपण देवांगण या वास्तूत राहणारे देवमानशी, गंगेच्या पाण्यासारखे निर्मळ, ज्याच्या पाण्याचा तळही एकदम दिसतो अशा पद्धतीचं आपलं चारित्र्य, स्नेहपूर्ण जिव्हाळा असलेलं कुटुंबवात्सल व्यक्तिमत्व, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद व दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख हरवून जाणारे दाम्पत्य. विमा कंपनीमध्ये असल्यामुळं तुमचा जो लोगो आहे ते म्हणजे दीप आणि दीप विझू नये म्हणून जे प्रोटेक्टिव्ह हात लावलेले साईडला, तो लोगो सुद्धा तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला जपलेला आहे व अशा पद्धतीने त्यांचं हैदनगरकर यांचे प्राण वाचवले ते मी कधीही विसरू शकणार नाही. आपण स्वतः निसर्गोपचाराचे अभ्यासक आहात. सर्वात आवडणारा पैलू म्हणजे तुमचे शीघ्र कवित्व. आपला 30 वर्षाचा विम्याचा सेवाकाल झाला, त्या अनुभवाचे गाठोडं जे त्या अनुभवाचं काव्यमय गाठाडाचे शब्द गुंफन करून आपण काव्यगंध संग्रह प्रसिद्ध केला. सध्याचा जो काळ आहे तो आत्मकेंद्रित असल्यामुळे मनुष्य स्वार्थामुळे स्वतःचा विवेक व जीवनमूल्य हरवून बसले आहे. तरी सुद्धा अनिलराव, आपण माता पिताच्या संस्कारामुळे अशा पद्धतीच्या काव्य रूपाने विवेक जागृतीचा प्रयत्न केला आहे. या काव्य संग्रहामध्ये आपण अंधश्रद्धा, बुवाबाजी या सारख्या सामाजिक दोषावर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. कवितेचा स्पर्श मनाच्या सर्व पाकळ्यांना झाला तरच काव्यगंधाची निर्मिती होत असते. ते आपण सिद्ध करून दाखवले आहे. आयुष्यात चढ उताराचे प्रसंग येतात, पण आपण एका त्या ह्याच्यामध्ये सुद्धा स्थितप्रज्ञासारखे राहतात. अनिलराव यशस्वी वाटचालीमध्ये वहिनींचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आदर, आतिथ्य, स्वभाव, ही वास्तूची संपन्नता आहे. पाकशास्त्रामध्ये वहिनीचे कसब आहे. असेच अनिकेत, अंकुश व शीतल यांनी आपल्या
पैलू आपापसात वाटून घेतलेले आहेत, तेच खऱ्या त्या पैलूचे वारसदार आहेत व बऱ्याच पैलूचा वाटा मुलांनी घेतलेला आहे. विशेष म्हणजे आपण आपल्या विवाहाच्या वेळेस 36 गुण जुळलेले आहेत असलेले कुटुंब आहेत आपण. तर या 36 गुण जुळालेल्या कुटुंबाच्या विवाहाला 36व्या वर्षीच्या शुभेच्छा. पुढील आपला कालावधी भरभराटीचा जाऊ व निरामय स्वास्थ्याचा जाऊ व आपल्याकडनं अशा पद्धतीचे सहकार्य लाभो व आपल्या चांगल्या प्रकारचे जीवन काव्य आपल्याकडनं प्रसारित हो, हीच कुलदैवत भैरवनाथाकडे प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. एनिवर्सरी दादू अंकल एंड क्लैप करो. हैप्पी एनिवर्सरी अंकल एंड आंटी. इस लॉकडाउन में आप लोग ही हमारे सेकंड पेरेंट्स की तरह हमारे साथ हो, ये चीज हमें बहुत अच्छी लगती है आपके बारे में, क्योंकि हमने पहली बार आपके साथ इतना लंबा टाइम स्पेंड किया है. सो वी आर very happy to have you as our neighbors and we are enjoying this lockdown just because of you. हैप्पी एनिवर्सरी अंकल एंड आंटी. आपके ऐसे ही आगे 100 साल तक आप एनिवर्सरी बनाते रहे और आंटी आप ऐसी चीजें हमें बना बना के खिलाते रहे. चलो क्लैप करो सुना. हैप्पी एनिवर्सरी. अनिल जोशी आणि सो अनिता वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. श्री अनिल जोशी आणि मी मंत्रीनगर नांदेड येथे शेजारी आहोत. खूप 25 वर्षापासून त्यांची ओळख आहे. 25 वर्षापूर्वी श्री जोशी यांची भेट त्यांच्याच ऑफिसमध्ये म्हणजे LIC ऑफिसमध्ये झाली. त्यामुळे जोशी LIC असेच त्यांना मी संबोधन दिले आहे. पहिल्या भेटीतच ते माझे मित्र झाले. माझ्या घरासाठी लोन काढण्यासाठी फॉर्म भरण्यापासून त्यांनी मला मदत केली. हे फक्त एक मित्रच करू शकतो असं मला वाटतं. त्यानंतर सो अनिता वहिनी आणि माझी पत्नी मंजुश्री यांची मैत्री झाली. तिरुपती सेवा मंडळ या दोघींनी 10-12 वेळेस या तिरुपतीला जाऊन त्यांची श्रीची सेवा केली. त्यांचं एक 10-12 महिलांचं एक मैत्रिमंडळच निर्माण झालं. या महिलांच्या कार्यक्रमामधून प्रेरणा घेऊन श्री अनिल जोशी आणि मी यांनी श्री मोकाटे, श्री अविनाश जोशी असे 4-5 कुटुंब मिळून गंगासागर, जगन्नाथपुरी, पशुपतीनाथ, नेपाळ, संपूर्ण राजस्थान अशा 4-5 सहली केल्या. खूप मजा आली त्या सहलीमध्ये. या सर्व सहलीचे सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत नियोजन श्री अनिल जोशी यांनीच केलं आणि त्यांची फार त्याच्यात हातोटीच म्हणावं लागेल, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी नियोजन केलं. श्री जोशी यांचं व्यक्तिमत्व म्हणजे कोणताही गंभीर प्रसंग असो, श्री अनिल जोशी यांची उपस्थिती झाली की तो प्रसंग अतिशय सोपा आणि सहज होत होता. असं कविमनाचं आणि हळवं व्यक्तिमत्व मला मित्र म्हणून लाभले, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. सर्व मित्रांनो, पुन्हा एकदा श्री अनिल जोशी आणि सौ अनिता वहिनी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी सौ मंजुश्री कानेगावकर एका खास कारणासाठी तुमच्या समोर सादर आहे. आज अनिता आणि अनिल भाऊजींच्या लग्नाचा 36वा वाढदिवस. त्यासाठी आधी त्यांना आभाळभर शुभेच्छा आणि 36 वर्ष एकमेकांना साथ दिल्याबद्दल, सांभाळून घेतल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आज त्यांच्यासोबत राहून त्यांच्या आनंदात सहभागी होणं शक्य नसल्याची खंत मनात होतीच, परंतु नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून शुभेच्छांची देवाणघेवाण सुसह्य केल्याबद्दल सगळ्यात आधी अंकुशचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अनिता आणि भाऊजी यांचे संबंध आमच्याशी फक्त एक चांगले शेजारी एवढ्यावर संपत नाहीत. एक चांगले मित्र आणि आदर्श जोडपं म्हणूनही त्यांना सगळे ओळखतात. आम्हाला जोशी कुटुंब जेमतेम 12 वर्षापूर्वी सहवासात आले. मैत्रीपासून ते आमच्या कुटुंबाचा एक भाग कधी झाले ते आम्हाला कळलंच नाही. दिवसामागून दिवस आणि वर्षामागून वर्ष निघून गेले आणि जाणारा प्रत्येक क्षण आमची मैत्री घट्ट करत गेला. आमच्या सुखदुःखात दोघेही नेहमीच सहभागी झालेत. फक्त कर्तव्य म्हणून नाही, तर त्यात आपसुकच जाणवेल असा आपलेपणा म्हणून सुद्धा. असो, अनिताची अजून एक ओळख म्हणजे तिच्या हातची चव आणि प्रत्येकाला आवर्जून खाऊ घालण्याची तिची इच्छा. तिने केलेला प्रत्येक पदार्थ नेहमी झकास असतो. भाऊजींची पण तिला प्रत्येक वेळा साथ असते. अगदी कोणाचा दवाखाना असो नाहीतर कुठलं कार्य असो, मदतीसाठी दोघंही तयार. माझ्या पायाच्या ऑपरेशन, श्रीचं लग्न,
नाही तर यांच्या रिटायरमेंटचं छोटंसं फंक्शन. सगळ्यात आधी अनिताची मदत आणि भाऊजींची कविता झालीच पाहिजे. या दोघांचे संस्कार त्यांच्या मुलांमध्ये दिसतात आणि संस्कार चांगले असले की आपल्यासोबत जोडली जाणारी माणसे चांगलीच असतात. जशी शीतल सून म्हणून आली पण त्यांची मुलगी कधी झाली हेच ठीक. असो, अशा या दाम्पत्याला लग्नबंधनाच्या 36व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशीच एकमेकांची साथ पुढचे 70 वर्ष देण्याचं वचन त्यांनी आम्हाला द्यावं. अनिल जोशी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हा दिवस तुमच्या आयुष्यात शतदा यावा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो हीच आई भवानी चरणी प्रार्थना. अनिता ताई यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, सुख शांती समाधान मिळो, कोरोनाच्या संकटातून चांगले दिवस येऊ आणि आपण सगळे नांदेडला आनंदात राहू हीच ईश्वरचरणी. हॅलो, हाय आंटी, हाय अंकल. तुम्हाला ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. आंटीचा स्वभाव खूप क्यूट आहे. अंकल पण खूप मस्त स्वभावाचे आहे. अंकल तुमचे पोएम्स मिस करतो आहे आम्ही. आंटी पुरणपोळी तुमच्यासोबत मी खूप सण साजरे केलेले. इथे घराच्या लांब असूनही मला कधी असं वाटलं नाही की मी लांब आहे म्हणून. माझ्या आईबाबांसारखं मला वागवलेलं, त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुमची खूप आठवण येते. भरपूर दिवस झाले तुम्हाला भेटून. तुम्ही येत जात राहता तर चांगलं वाटते. हे लॉकडाऊन लवकर संपो आणि तुम्ही लवकर इकडे यावं असं मला वाटतं. हॅपी ॲनिव्हर्सरी. आपल्या सगळ्यांनाच माहिती की आज खूप खास दिवस आहे. तो म्हणजे अनिल काका आणि मावशीची ॲनिव्हर्सरी आहे. विशिंग यू हॅपी ॲनिव्हर्सरी. दोघांनाही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा ॲनिव्हर्सरीच्या. आता तुमच्याबद्दल काय सांगायचं, खूप कमी आहे. लहानपणापासून अगदी तुम्ही आमच्या पाठीमागे एका सावलीसारखे उभे होतात आणि कायम वेळोवेळी साथ दिलीत. जसं आई पप्पा आहेत तेवढेच तुम्ही दोघंही आम्हाला महत्त्वाचे आहात. खूप खूप म्हणजे तुझ्याकडनं खूप काही शिकले मी. तुझा कायम वेळोवेळी असणारा सपोर्ट ज्याच्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचले. तुझी ही साथ अशीच राहू दे आणि तुम्ही खूप खुश राहा दोघंही. तुम्हाला सगळं भरभराट हो, सगळं सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लव्ह यू. जोशी वहिनी आणि सरांना 36व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परस्पर परिवारातर्फे मनपूर्वक खूप 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 शुभेच्छा. नमस्कार जोशी साहेब, जिल्ह्यात परस्पर बोलतो. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या आज खूप खूप हार्दिक शुभेच्छा. काहून तुमच्या अनिताताईंची हृदयांतरी युगायुगाची आपण एक कवी आहात आणि आजच्या या प्रसंगी आपण अनिताताई आजच्या शुभदिनी कवितेची अंतःकरणाने तुमची हीच काव्यबंधी म्हणणार. चांदण्याची शीतलता आहे तुझ्या हृदयात, चांदण्याची शीतलता आहे तुझ्या हृदयात. प्रीती चकोराला हवेची वाटणारी चांदणी, प्रीती चकोराला हवेची वाटणारी चांदणी. प्रीतीची अर्थता, प्रीतीची अर्थता ओसण्या उन्हाळा, प्रीतीची अर्थता ओसण्या उन्हाळा. अरण्याला करून सोडणारा मळा, अरण्याला करून सोडणारा मळा. आहे तुझजवळी ऐसा लळा, आहे तुझजवळी ऐसा लळा. म्हणून ती मला आवडते, म्हणून ती मला आवडते. आपण निश्चितच म्हणत असला तरी पुनश्च एकदा परस्पर परिवारासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. नमस्कार. हॅलो अनिल मामा अँड नूतन आत्या, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. आज तुमच्या ॲनिव्हर्सरीबद्दल मला 2 शब्द बोलावेसे वाटतात. तुमचा स्वभाव, दोघांचाही स्वभाव खूप हेल्पिंग नेचरचा आहे. मला आजही आठवते आईच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता. स्वरा खूप लहान होती, फ्रॅक्चर पाहून घाबरत होती, आईकडे राहायला तयार नव्हती. आणि तुम्ही त्यावेळेस नांदेडला होते, नांदेडहून औरंगाबादला आले आणि आईकडे पाण्याचाही खूप त्रास होता. आणि अशा परिस्थितीत सुद्धा 8 दिवस राहून तुम्ही एक प्रकारे सेवा केली आणि त्यामुळे मला खूप दिलासा मिळाला. तसेच कोणतेही फंक्शन थाटामाटात आणि उत्साहात पार पडण्यासाठी तुमचा मोठा सहभाग असतो
माझे डोहा जेवण हे अधिक मासात आले होते. त्याच्यात तेव्हा 30 अधिक 3 असे 33 खायचे पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही आईची मदत केली आणि तुमचा ह्या स्वभाव, जो मदत करण्याचा स्वभाव आहे, तो तुमच्या मुलामध्ये पण उतरलेला आहे. पप्पांना बरं नसताना अनिकेतची खूप मदत झाली होती आणि स्वराच्या बर्थडेलाही अंकुश अंकिताला गाडीवर घेऊन आला. अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या सांगायलाही शब्द अपुरे पडतात. वन्स अगेन तुम्हाला हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. विश यू हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी नूतन आत्या आणि अनिल मामा. तुमच्या स्वभावाबद्दल किती कौतुक करायचं एवढं कमीच आहे. दोघांचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहे, खूप हेल्पिंग नेचरचा आहे. नूतन आत्या तर एकदम चांगल्या प्रकारचे सुगरण तर आहेतच आहेत आणि ते देवाची पूजा भक्ती करणे किंवा बालाजीला जाऊन तिथे सेवा करणे अशा गोष्टीमध्ये तर त्यांचा खूप मोठा वाटा असतो. आणि अनिल मामांबद्दल सांगायचं झालं तर ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी तर ते खूप मिक्सअप होतात. त्यांच्या जादूच्या ॲक्टिव्हिटीज म्हणा किंवा त्यांचे पोयम, त्यांचे गाणे, ह्याच्यामुळं तर सगळं खूप त्यांच्याशी खूप जवळीक साधत असतात. आणि त्यांचा अजून दुसरा स्वभाव म्हणजे ते त्यांच्या गाण्यासोबतच ते आता नवीन त्यांचं अजून एक ॲक्टिव्हिटीज म्हणजे ते आफ्टर रिटायरमेंट ते खूप मोठे चांगल्या प्रकारचे डॉक्टर देखील झालेले आहेत. त्यांची पोचपावती त्यांच्या व्हॉट्सॲपच्या मेसेजेस आणि लेखामधून तर आपल्याला सगळ्यांना वेळोवेळी मिळत असते. अजून तुमच्याबद्दल काय सांगू, सांगण्यासारखं तर बरंच काही आहे पण मला शब्द सुचत नाही आहे. एवढा तुमचा चांगला खूप स्वभाव आहे. आणि दुसरं म्हणजे जोशी फॅमिली हे म्हणजे जस्ट लाईक अफजलपूरकर फॅमिलीला एक वन टाईप ऑफ ऑलराऊंडर व्यक्तिमत्व असे मिळाल्यासारखी अशी फॅमिली आहे. विश यू ऑल द बेस्ट आणि वन्स अगेन विश यू हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरी. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी आजी आणि आजा. तुमचा खूप हेल्पिंग नेचरचा स्वभाव आहे. तसाच स्वभाव अनिकेत मामा आणि अंकुश मामाकडे पण आहे. माझ्या बर्थडेला त्यांनी रात्री 2 वाजेपर्यंत बर्थडे डेकोरेशन केलं होतं आणि मी सकाळी उठल्यावर त्यांनी सरप्राईज दिलं होतं. वन्स अगेन हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी आजी आणि आजा. ओके बाय. नमस्ते जोशी काका, जोशी काकू. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा, स्वामीमय शुभेच्छा. तुमचे पुढले आयुष्य खूप सुखाचे, समृद्धीचे आणि आनंददायी, आरोग्यदायी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. आमच्याकडून तुमच्या दोघांनाही ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा जीवन निरोगी आणि आनंददायी राहो ही सदिच्छा. हॅपी ॲनिव्हर्सरी अनिल मामा अँड अनिता मामी. कसे आहात? आय नो लॉकडाऊनमध्ये अडकलेला आहात पण ठीक आहे, आम्ही सगळेजण विश करतो तुम्हाला. सो एन्जॉय अँड हॅपी ॲनिव्हर्सरी वन्स अगेन. आता आठवणी सांगायची असं सांगितलं आहे आम्हाला, पण अनिता मामी तुझं आठवण म्हणजे जेवण. नांदेडच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही 12 वाजता बसनी आलं की तुझं हातचं गरम गरम जेवण मिळायचं, तू आणि सुलभा मामी. अमेझिंग. अजूनही तोंडातली चव आहे. अनिल मामाची आठवण म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली कोळी. He used to give us excellent magic tricks and puzzles to solve and mathematic tricks. He used to teach us like very nicely. So I miss you guys too much. Now, माझी आठवणी म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम वी मेट इन ड्युरिंग आवर मॅरेज. दॅट्स वॉज द फर्स्ट टाइम वी मेट. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही नांदेडला आल्यानंतर द हॉस्पिटॅलिटी आणि जे तुमच्याकडून मला आपुलकीपणा मिळालं आहे दॅट वॉज अमेझिंग. द फर्स्ट टाईम मला असं वाटलंच नाही की मी कोणाच्या म्हणजे सासऱ्यांच्या घरी असं गेलं. मला खरंच वाटलं नव्हतं. इट वॉज व्हेरी अमेझिंग. अँड देन त्याच्यानंतर आपण गुरुद्वाराला वगैरे गेलो, मासे आणले. त्याच्यानंतर मासे आणले, खायला नाही, खायला नाही. तो वी गॉट ॲक्वेरियम मासे आणले. आय स्टील रिमेंबर दॅट अंकुशच्या हट्टीपणामुळे. त्याच्यानंतर आम्ही जिथे पुण्यामध्ये जिथे राहिलो तिथे तुम्ही आलात. खूप बरं वाटलं. येस, खूप आवडलं. आणि अनिता मामीच्या हातचं जेवण अमेझिंग. दॅट इज वॉट आय रिमेंबर. आणि त्याच्यानंतर चहा फेमस चहा, सारखा चहा, साखरेचा चहा.
अँड ऑल्सो मला आठवणी असे आहेत की अनिता मामीचे खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज येतात वेअर शी गोज आउट विथ फ्रेंड्स विच इज व्हेरी अमेझिंग. एन्जॉईंग. येस, दॅट इज वॉट इज इम्पॉर्टंट की तुम्ही एन्जॉय करताय स्वतःचे मित्रांबरोबर विथ फॅमिली ऑफकोर्स. स्टिकिंग टू द फॅमिली. येस, अँड ऑफकोर्स आय एम सपोज यू शुड बी मिसिंग अनिकेत अँड शीतल एज वेल. सो आय थिंक मिस करतो. आम्ही पण मिस करतो. आय थिंक विल मेकअप टू इट. लॉकडाऊन संपलं की आपण भेटूया. मला बाहेर कसं तरी येस, होतं. तो लॉकडाऊन संपल्यानंतर विल मेक शुअर दॅट इदर आम्ही नांदेडला येऊ किंवा तुम्ही इथे असाल तर तुम्ही आमच्याकडे या किंवा आम्ही तुमच्याकडे येऊ. किंवा आम्ही तुमचा रस्ता जर चांगला झाला असेल तर. हो, कारण माझी कार अडकली होती. ओके, अँड हॅपी ॲनिव्हर्सरी वन्स अगेन. विश यू ऑल द बेस्ट. अंकुश, विश यू द आणि बेस्ट. पुढच्या अॅनिव्हर्सरीला आपण परत बाहेर जेवायला तू घेऊन जाणार असं मामा. लास्ट इयर सारखं. हां, आणखीन एक आठवण म्हणजे औंधच्या घरी जेव्हा आले होते आईस्क्रीम पार्टी. येस. त्रिशा नव्हती ना? आय डोंट नो. त्रिशा होती बहुतेक. नाही नव्हती. ऑल द बेस्ट आणि हॅपी ॲनिव्हर्सरी वन्स अगेन. पार्टी आपण नंतर करू. पार्टी आपण लॉकडाऊन संपल्यानंतर करू. ओके. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ॲनिव्हर्सरीसाठी आत्या आणि मामा. आणि आत्या मामांचे जोक्स इतके वर्ष सहन केल्याबद्दल खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आत्याचा गोड चहा इतके वर्ष सहन केल्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स मामा. आणि तुमची जोडी, तुमची दिलखुश जोडी अशीच सही सलामत राहावं अशी आमची शुभकामना. हॅलो नूतन आत्या आणि मामा, हॅपी ॲनिव्हर्सरी. हॅपी ॲनिव्हर्सरी आत्या आणि मामा. वी लव्ह यू व्हेरी मच. असेच राहा, आनंदी राहा आणि होपफुली लवकरच भेटू. बाय. हॅपी ॲनिव्हर्सरी नूतन, अनिल राव. हॅपी ॲनिव्हर्सरी मौसी, काका. एन्जॉय युअर डे. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. आय लव्ह यू. बाय. विश यू व्हेरी 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 हॅपी ॲनिव्हर्सरी. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुम्ही असेच नेहमी निरोगी राहा. तुमची तब्येत नेहमी छान ठेवा. नेहमी असेच हसतमुख राहा आणि आम्हालाही पप्पा हसवत राहा तुम्ही असेच. आणि आम्ही तर सध्या इथं बाहेर आहोत. थोड्या दिवसामध्ये तिथं येऊ. वी विल सेलिब्रेट इट टुगेदर. ग्रँड मस्त सेलिब्रेशन करूया आपण. पण तोपर्यंत हॉलमध्ये मस्त पिक्चर पहा, किचनमध्ये डिनर डेटला जा, गॅलरीमध्ये पहाडांचा व्ह्यू घ्या आणि एक मस्त डान्स व्हिडिओ रेकॉर्ड करून आम्हाला पाठवा. आणि आम्ही वाट बघत आहोत तुमच्या डान्स क्लिपची. त्यामुळे आम्ही हे असंच बोललोय असं समजू नका. आम्ही नक्की वाट बघणार आहोत तुमच्या डान्स क्लिपची. हॅपी वेडिंग परत अॅनिव्हर्सरी एकदा वन्स अगेन. तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आम्हाला तुमची खूप आठवण येत आहे. आम्ही लवकर तिकडे येऊ. अरे हो, थांब जरा 2 मिनिटं. करतो, दाढी पण करतो, कटिंग पण करतो, अंघोळ पण करतो. विशिंग यू बोथ अ व्हेरी हॅपी ॲनिव्हर्सरी. पाहुणे एक होत आलाय, अजून जगतायत तुम्ही. झोपायचं नाही का?